हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण प्राईस थेरी या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न अभ्यासूया. या माध्यमातून आपल्या शंका दूर होतील, काही कन्सेप्ट क्लिअर होतील आणि किंमत सिद्धांत या अभ्यासक्रमाचं त्या ठिकाणी रिव्हिजन होईल. पहिला प्रश्न आपण घेऊया बहुपर्यायी आजचा. आभासी खंडाची संकल्पना कोणी मांडली? खंडाचे सिद्धांत आपण अभ्यासले. त्यामध्ये रिकार्डो यांनी खंडाचा सिद्धांत मांडला. त्यानंतर रिकार्डोच्या सिद्धांतावर टीका करण्यात आल्या आणि नंतर पुढे आभासी खंडाची संकल्पना मांडण्यात आली. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की आभासी खंडाची संकल्पना कोणी मांडली? पहिला पर्याय अ रिकार्डो, ब मार्शल, क मिसेस जॉन रॉबिन्सन आणि ड प्राध्यापक चेंबरलिन. तर आभासी खंडाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडली हा आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आभासी खंडाची संकल्पना कोणी मांडली? अ पर्याय आहे रिकार्डो. रिकार्डोने मांडली का? रिकार्डोने खंडविषयक सिद्धांत मांडलेला आहे. रिकार्डोनं मांडली का? तर नाही. ब आहे डॉक्टर मार्शल. डॉक्टर मार्शल यांनी मांडली का? का मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी मांडली? का प्राध्यापक चेंबरलिन यांनी मांडली? तर आभासी खंडाची संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय, योग्य उत्तर आहे ब डॉक्टर मार्शल. या ठिकाणी आपण चूक करू शकता, कारण खंडाचा सिद्धांत रिकार्डो यांनी मांडला. म्हणून तुम्हाला जर आठवत नसेल तर तुमचं कन्फ्युजन होऊन तुम्ही या प्रश्नामध्ये अ रिकार्डो हा पर्याय योग्य म्हणून निवडू शकता. परंतु आभासी खंडाची संकल्पना ही डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. खंडाचा सिद्धांत जरी रिकार्डो यांनी मांडला असला तरी आभासी खंडाची संकल्पना त्या ठिकाणी डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. म्हणून पर्याय ब डॉक्टर मार्शल हे योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. वास्तव उत्पादन खर्च संकल्पना कोणी मांडली? वास्तव उत्पादन खर्च संकल्पना कोणी मांडली? अ रिकार्डो, ब मार्शल, क मिसेस जॉन रॉबिन्सन आणि ड प्राध्यापक चेंबरलिन. तर वास्तव उत्पादन खर्च संकल्पना कोणी मांडली? रिकार्डो यांनी मांडली का? नाही. डॉक्टर मार्शल यांनी मांडली का? तर मांडली. वास्तव उत्पादन खर्च संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडली आहे. आपण उत्पादन खर्चाचा अभ्यास करीत असताना विविध संकल्पना पाहिल्या. पैशातील उत्पन्न, वास्तव उत्पन्न. तर वास्तव उत्पन्न संकल्पना, वास्तव उत्पादन खर्च संकल्पना ही डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर मार्शल आणि अयोग्य उत्तर आहेत अ रिकार्डो, क मिसेस जॉन रॉबिन्सन
आणि ड प्राध्यापक चेंबरलिन. तर वास्तव उत्पादन खर्च संकल्पना डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य पर्याय, योग्य उत्तर आहे ब डॉक्टर मार्शल. पुढचा प्रश्न घेऊया. उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ कोणी लिहिला? उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय दिलेले आहेत. अ डॉक्टर मार्शल, ब प्राध्यापक F.B. हॉले, क रिकार्डो, ड माल्थस. तर उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ कोणी लिहिला? अ डॉक्टर मार्शल यांनी लिहिला का? नाही. ब प्राध्यापक F.B. हॉले यांनी लिहिला का? तर यस. उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ प्राध्यापक F.B. हॉले यांनी लिहिला, म्हणून ब पर्याय योग्य पर्याय आहे. क पर्याय रिकार्डो हा चुकीचा आहे. ड पर्याय मार्शल हा सुद्धा चुकीचा आहे, म्हणून योग्य पर्याय आहे ब प्राध्यापक F.B. हॉले. असाच पुढचा प्रश्न आहे. राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला? राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला? तर राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय दिलेले आहेत. अ प्राध्यापक F.B. हॉले, ब आहे रिकार्डो, क आहे मार्शल, ड आहे ॲडम स्मिथ. तर या 4 अर्थशास्त्रज्ञापैकी राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे, निवडायचं आहे. अ प्राध्यापक F.B. हॉले. तर हॉले यांनी राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला नाही. ब रिकार्डो. तर रिकार्डो यांनी राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून ब पर्याय रिकार्डो हा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. ड दिलं होतं मार्शल, तेही चुकीचं आहे. ड होतं ॲडम स्मिथ, ते पण चुकीचं आहे. म्हणून राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिलेला आहे, म्हणून योग्य पर्याय आहे ब रिकार्डो. तर पुढचा प्रश्न घेऊया. उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ हॉले यांनी कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला? प्रश्न नीट ऐका. उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ हॉले यांनी कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला? उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ हॉले यांनी कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला? पर्याय दिलेले आहेत. अ 1907, ब 1908, क 1909, ड 1910. पहा, उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ हॉले यांनी लिहिला, तर तो कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला? अ पर्याय आहे 1907, ब पर्याय आहे 1908, क पर्याय आहे 1909 आणि ड पर्याय आहे 1910. तर उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ 1910 मध्ये प्रसिद्ध झाला का? नाही, म्हणून ड पर्याय चुकीचा आहे. क पर्याय आहे 1909. 1909 मध्ये सुद्धा हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला नाही.
तर क पर्याय चुकीचा. ब पर्याय आहे 1908. 1908मध्ये सुद्धा उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला नाही. तर एकच पर्याय उरला अ 1907. तर 1907मध्ये उपक्रम आणि उत्पादक प्रक्रिया हा ग्रंथ प्राध्यापक हॉले यांनी प्रसिद्ध केला आहे. म्हणून अ पर्याय 1907 हा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. म्हणून अ 1907 हे पर्याय योग्य पर्याय आहे. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी कधी प्रसिद्ध केला? पहा, पर्याय दिलेले आहेत 1816, ब पर्याय आहे 1817, क पर्याय आहे 1818 आणि ड पर्याय आहे 1819. तर पहा विद्यार्थी मित्र हो, राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ कोणी लिहिला हा प्रश्न आपण मागे पाहिला. तर हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिला. राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी लिहिला. म्हणून पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे? राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी कधी प्रसिद्ध केला? म्हणजे प्रश्न कसाही येऊ शकतो. एखादा ग्रंथ कोणी लिहिला असंही येऊ शकतं, किंवा त्या अर्थशास्त्रज्ञांनी हा ग्रंथ कधी प्रसिद्ध केला त्याचं वर्ष पण येऊ शकतं. म्हणून तुम्हाला एखादा ग्रंथ जर अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचा उल्लेख केला तर त्या ग्रंथाचं नाव माहीत असलं पाहिजे, तो ग्रंथ कोणी लिहिला हे माहीत असलं पाहिजे, आणि तो ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला हे माहीत असलं पाहिजे. तिन्ही गोष्टी माहीत असल्या तर प्रश्न कसाही विचारू द्या, म्हणजे तुम्हाला वर्ष किंवा अर्थशास्त्रज्ञाचं नाव देऊन त्यांनी एखादा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रसिद्ध केला हे विचारू शकतात, किंवा पुस्तकाचं, ग्रंथाचं आणि अर्थशास्त्रज्ञाचं नाव देऊन तुम्हाला वर्ष विचारू शकतात. कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे, योग्य पर्याय निवडता आला पाहिजे. यासाठी ग्रंथाच्या बाबतीत तुम्ही त्या ग्रंथाचं नाव, तो ग्रंथ कोणी लिहिला आणि तो ग्रंथ प्रसिद्ध झाल्याचं वर्ष, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण परीक्षेमध्ये आपल्याला बहुतांश एकतरी प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न हा ग्रंथावर असतो. मग तो ग्रंथ कोणी लिहिला किंवा ग्रंथाचं नाव दिलेलं असते, अर्थशास्त्रज्ञाचं नाव ओळखा, ग्रंथाचं आणि अर्थशास्त्रज्ञाचं नाव देऊन प्रसिद्ध झालेलं वर्ष ओळखा असं विचारू शकतात, किंवा प्रसिद्ध झालेलं वर्ष आणि अर्थशास्त्रज्ञाचं नाव देऊन ग्रंथ ओळखा असंही विचारू शकतात. कसाही प्रश्न फिरून विचारला तरी तुम्हाला त्याचं योग्य उत्तर देता यावं यासाठी ग्रंथ, अर्थशास्त्रज्ञाचे नाव आणि प्रसिद्ध झालेलं वर्ष, ह्या 3 गोष्टी तुम्हाला पक्क्या लक्षात ठेवाव्या लागतात. ह्या जर लक्षात ठेवल्या तर कसाही प्रश्न विचारला तरी तुम्हाला त्याचं योग्य उत्तर देता येतं. मग राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी कधी प्रसिद्ध केला? 1816मध्ये केला का? नाही. अ पर्याय 1816 हा चुकीचा. ब पर्याय 1817. तर 1817मध्ये केला का? तर यस. तर राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी 1817मध्ये प्रसिद्ध केला आहे. म्हणून ब पर्याय योग्य पर्याय आहे. त्यामुळे क पर्याय 1818 आणि ड पर्याय 1819 हे अ, क आणि ड हे तिन्ही पर्याय चुकीचे आहेत. कारण राजकीय अर्थव्यवस्थेची मूलतत्वे हा ग्रंथ रिकार्डो यांनी
1817मध्ये प्रसिद्ध केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ब पर्याय 1817 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.